नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। आपण सध्या बदलापूर पूर्व पनवेल हवे परिसरात आहोत। पनवेल हवे परिसरात विविध समस्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। पनवेल हवे परिसरात जर बघितलं तर पददिवे नसल्यामुळे अंधारात रोज रात्री नागरिकांना अंधारातच या ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि त्यासोबतच एक सर्वात मोठी समस्या म्हणजे या ठिकाणी पनवेल हवे रात्रीच्या वेळेस बनतो तो म्हणजे घरतुल्यांचा अड्डा। गेले अनेक वेळा इकडच्या स्थानिक नागरिकांनी असू द्यात किंवा राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी असू द्यात बदलापूर पोलीस प्रशासनाला अनेक वेळा याबाबत तक्रारी देखील दाखल केल्यात, परंतु तरीसुद्धा पोलिसांकडून तात्पुरती कारवाई या पनवेल हवे परिसरात बसलेल्या मद्यपेंवर करण्यात येते आणि पुन्हा दहशतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। आपण सध्या बदलापूर पूर्व परिसरात आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। अनेक नागरिक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस प्रवास करत असतात, महिला प्रवास करत असतात आणि अनेक वेळा चेन स्क्रॅचिंग सारख्या घटना असू द्यात किंवा चोरीच्या घटना असू द्यात, घरफोडीच्या घटनांमध्ये देखील आता या परिसरात वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येते। आता जरी आपण बघितलं तर आता देखील बदलापूर पूर्व पनवेल हवे परिसरात दोन्ही बाजूंना फुटपाथवर टोळक्याने दारू प्यायला बसलेला असल्याचं आपल्याला सध्या निदर्शनास येत आहे आणि रात्रीच्या वेळेस महिलांना आता देखील या ठिकाणी प्रवास करताना मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं त्यांच्या मनामध्ये। अनेक वेळा पोलीस प्रशासनाला याबाबत स्थानिक नागरिकांनी देखील पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु काही दिवसांपूर्वी देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काही मद्यपेंवर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु ज्या संख्येने मद्यपी या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसतात त्या संख्येनुसार काहीच मोजक्याच मद्यपेंवर या ठिकाणी कारवाई करत असल्याचं या ठिकाणी काही नागरिकांचं म्हणणं आहे। आता जरी आपण बघितलं तर अनेक वेळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। पथदिवे बसवण्याबाबत अनेक वेळा नगरपालिकेला देखील या स्थानिक नागरिकांनी पत्रव्यवहार केलेला आहे। नगरपालिका आणि पोलीस प्रशासन दोन्ही प्रशासनाचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी विविध समस्यांना या ठिकाणी सामोरे जावे लागते। या ठिकाणी घरतुल्यांच्या होणाऱ्या वाढीमुळे या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आणि लवकरात लवकर पथदिवे या ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी देखील पालिका प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांची आहे। आता कधीपर्यंत या उपाययोजनेवर संबंधित दोन्ही प्रशासन कार्यवाही करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन रौनक तडवीसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर। कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं साहित्य गौरव ग्रंथालय, वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था, 1.5 लाख पुस्तकांचा संग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये। स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा, पर्याय एकच, साहित्य गौरव ग्रंथालय।